बाभुळगाव तालुक्यातील सरोड येथील सिद्धेश्वर शिवमंदिराच्या चारा गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेल्या 25 लाख रुपयाचा चारा जळून खाक झाला असून गोडाऊनचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे आता गोरक्षणातील तब्बल 300 मुक्या जनावरांच्या चारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारला दुपारच्या सुमारास चाराच्या गोडाऊनला अचानक आग लागली. या भव्य गोडाऊन मध्ये हरभऱ्याचे कुटार, तुरीचे कुटार, कडबा आणि गव्हाचा गावंडा मोठ्या प्रमाणावर भरून ठेवलेला होता. सुक्या चारामुळे आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गोडाऊन धुराचे विडखड्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच मंदिर विश्वस्तांनी तातडीने पोलीस स्टेशन, महसूल यंत्रणा आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून धामणगाव रेल्वे आणि यवतमाळ येथून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची माहिती मिळताच तहसीलदार मीरा पागोरे, उपपोलीस निरीक्षक दीपक आसकर हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत तलाठी अविनाश सरडे आणि पोलीस पाटील रसिका मेश्राम यांनीही धाव घेतली. सिद्धेश्वर शिवमंदिराच्या विश्वस्तांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला मदत केली. अग्निशामक दलाच्या 2ही गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोडाऊन मधील संपूर्ण चारा जळून खाक झाला होता. या आगीत सुमारे 25 लाख रुपयाचा चारा जळाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग आटोक्यात आली असली तरी गोरक्षणातील 300 मुक्या जनावरांच्या खाण्याचा प्रश्न आता अत्यंत बिकट झाला असून मंदिर प्रशासनासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.